हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्षं मङ्गलायतनो हरि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। रामो राजमनिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा मे भवतु हे राम मामुद्धर हे राम मामुद्धर हे राम मामुद्धर। महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्तनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। प्रस्तुत प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील असणारा 9वा अध्याय, त्या अध्यायातील क्रमांक 13 13 नंबरचा असणारा श्लोक। प्रस्तुत श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, महात्मे कसे असतात, महात्मा कसा असतो, त्याचं जीवन कसं असतं, त्याचा स्वभाव कसा असतो, त्या ठिकाणी सर्व भूतांच्या ठिकाणी सर्व जगत मात्राच्या ठिकाणी अशा प्रकारे सर्व मलाच मानून अशा प्रकारे तो भक्ती करीत असतो, माझाच आश्रय म्हणून अशा प्रकारे म्हटले, तो मला आत्यंतिक अशा प्रकारे अनन्य भावाने शरण आलेला असतो, असा महात्मा त्याचं चिंतन या श्लोकामध्ये करतात। लाईट गेली का? लाईट गेली, झालं, सुरू झालं। चला मला लाईटच गेली का काय सुरुवातीलाच। तर या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात, लांब लांबून आलात, पाहुणे मंडळी आहात तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात। त्याचं कारण काय आहे तर आज या ठिकाणी वर श्राद्धाचा असणारा कार्यक्रम आहे। तर या ठिकाणी कैलासवासी श्री रावसाहेब रामभाऊ घोडके यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आज या ठिकाणी त्यांचं वर्षश्राद्ध आहे। तर या ठिकाणी तुम्ही सर्वच त्यांच्या जाण्याने शोकाकुल झालेले आहात, परंतु या ठिकाणी त्यांचे असणारे लक्ष्मण रामभाऊ घोडके हे असणारे त्यांचे बंधू आहेत। त्यानंतर कचरू रामभाऊ घोडके हे सुद्धा त्यांचे बंधू आहेत। त्यानंतर भाऊसाहेब रामभाऊ घोडके हे सुद्धा त्यांचे बंधू आहेत। असे त्यांना किती आहेत? 3 बंधू आहेत, असा त्यांचा परिवार आहे। आणि त्यानंतर श्री अशोक रावसाहेब घोडके हा त्यांचा मुलगा, आणि त्यानंतर श्री गजानन रावसाहेब घोडके हाही त्यांचा मुलगा, आणि त्यानंतर सौभाग्यवती सुरेखा कचरू बोचरे ही असणारी त्यांची मुलगी आहे। आणि त्यांची असणारी पत्नी
श्री लक्ष्मीबाई रावसाहेब घोडके, हो अशा प्रकारचा त्यांचा परिवार आहे, समस्त घोडके परिवार, हो अशा प्रकारचा परिवार आहे. आणि आज या ठिकाणी त्यांचं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. हो काय योगायोग आहे बघा. हो आजचा दिवस असणारा विशेष दिवस आहे, महत्वाचा दिवस आहे. किती महत्वाचा दिवस आहे. हो असा दिवस हो कधी झाला नाही आणि पुढं कधी होणार नाही. शक्य आहे का असा दिवस येईल कधी. अहो रामनवमी, कृष्ण जयंती, हनुमान जयंती आपण करतोच, भजन करतो, कीर्तन करतो, पण या ठिकाणी हा जो आज दिवस आलाय 22 जानेवारी, हो पुन्हा येईल का हा दिवस. येणारच नाही. हो याच्या अगोदर कधी आलता नव्हता आला. 500 वर्षापासून लोक वाट पाहत होते, हो लढा देत होते. हो श्रीराम प्रभूंचा असणारा हा आजचा असणारा दिवस मंगलमय असणारा दिवस आहे, आनंदमय असणारा दिवस आहे. संपूर्ण भारत वर्षामध्ये अशा प्रकारे मंगलमय वातावरण आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये कीर्तन, प्रवचन, दिंड्या, अमुक तमुक आहे की नाही. सगळीकडे ज्याला ज्या पद्धतीने भगवंताविषयी अशा प्रकारे भक्ती सादर करता येईल, हो भगवंताचं नाम घेता येईल, हो त्या त्या पद्धतीने लोक करीत आहेत. असा असणारा पवित्र असणारा आजचा दिवस आहे. तर आज या ठिकाणी हो वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. तर श्रीराम प्रभू अशा प्रकारे अयोध्येमध्ये विराजमान होणार आहे. हो राम मंदिराचं बांधकाम काय आहे जवळजवळ पूर्ण झाले आणि आज त्या ठिकाणी काय आहे मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे. म्हणजे श्रीराम प्रभू पुन्हा एकदा अयोध्येत येणार आहे. हो जसं हो लंकेला गेले आहे की नाही, वनवासाला गेले, तिकडे लंकेला गेले, तिकडून पुन्हा अशा प्रकारे अयोध्येमध्ये आले आणि आल्यानंतर अशा प्रकारे एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, लोकांनी दिवाळी या ठिकाणी केली आणि ती दिवाळीची प्रथा, हो दिवाळीची सुरुवात श्रीराम प्रभूच्या येण्याने झालेली आहे. म्हणून आजचा दिवस काय अतिशय महत्वाचा दिवस आहे. म्हणून या ठिकाणी आता आपण प्रवचन तर करणारच आहोत, हो त्या ठिकाणी श्लोकावरती विचार करणार आहोत. त्या ठिकाणी श्राद्ध काय असतं, श्राद्ध का करायला पाहिजे, हो त्याचं काही कारण आहे का, याचा सुद्धा विचार करणार आहोत. पण तत्पूर्वी हो आजचा असणारा महत्वाचा दिवस आहे. म्हणून हो राम मंदिराविषयी, हो राम मंदिराचा थोडा आपण उल्लेख करू आहे की नाही, बरोबर आहे की नाही. तर श्रीराम प्रभूंचं मंदिर ज्या ठिकाणी बनतंय अयोध्येमध्ये, तर अशा प्रकारे ते मंदिर कोणी बांधलं होतं, हो मंदिर पाडलं कोणी, हो बाबर नावाचा एक आक्रांता आहे की नाही, तो असणारा मुस्लिम आक्रांता होता. त्याने त्या ठिकाणी मस्जिद पाडली, हो 1528 मध्ये. तर त्या ठिकाणी अगोदर हो सर्वात अगोदर त्या ठिकाणी मंदिर कोणी बांधलं असेल तर स्वतः कुश महाराज, हो श्रीराम प्रभूचे असणारे 2 पुत्र, एक कुश आणि एक लव. हो तर श्रीराम प्रभू ज्या वेळेस महाधामाला गेले, परमधामाला गेले, त्यानंतर अशा प्रकारे काय म्हटले, हो त्यांनी त्यांचे 2 विभागण्या केल्या. म्हणजे त्यांच्या राज्याच्या 2 विभागण्या झाल्या. लव जो आहे त्याला लाहोर कडा म्हणजे पाकिस्तान कडचा जो भाग आहे, हो त्याला तो तिकडचा भाग दिला आणि त्यांनी त्याची राजधानी बनवली, त्यालाच काय म्हणतात लाहोर. तर ती लाहोर कुठे आहे, पाकिस्तान मध्ये. तर हा असणारा कुश अयोध्येमध्ये होता. त्याने विचार केला, हो जरी आपले वडील होते तरी काय होते, ते साक्षात भगवान परमात्मा होते. आणि जर भगवान परमात्मा आहेत मग त्यांच्या महलामध्ये आपण कसं राहायचं आता. हो हा महल नाही राहिला आता, हा हे महल म्हणजे मंदिर आहे. म्हणून त्या कुशाने काय केलं तर त्या ठिकाणी हो अयोध्येपासून जवळच काय त्यांनी एक राजधानी स्थापन केली आणि त्याचं नाव कुशनगरी ठेवण्यात आलं, कुशनगरी. आता झाला असा विषय, ज्यावेळेस श्रीराम प्रभू वैकुंठाला त्या ठिकाणी साकेत धामाला निघून गेले, एकटे गेले नाही, अख्खी अयोध्या घेऊन गेले होते, अख्खी अयोध्या, हो संपूर्ण अयोध्या घेऊन गेले. बरं आणली अयोध्या, हो मनु महाराजांनी अयोध्या आणली होती, हो दुसरीकडून त्या ठिकाणी वैकुंठातून आणली होती अयोध्या. हो मग हे असणारे सर्व देवता मंडळी अयोध्येमध्ये त्यांनी जन्म घेतला होता. श्रीराम प्रभूंचे असणारे हे सगळे सवंगडी होते, त्यांचे भक्त होते, ते सोबत आले होते आणि मग ते निघून गेले. अहो अयोध्या वसाड पडली ना, कोणीच नाही राहील तिथे. म्हटले मग आता काय करायचं, हो मग कुशनगरी तिकडे स्थापन केली कुशाने आणि त्या महलाच्या ठिकाणी सुंदर भव्य दिव्य असं मंदिर बांधलं. असं भव्य दिव्य मंदिर बांधलं
हो मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण मी पाहिलं नाही, पण वाचलेलं आहे त्याच्याविषयी. असं काही अद्भुत मंदिर होतं ते, खूप अद्भुत होतं, आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. हो एवढंच नाही, आपल्या भारतवर्षामध्ये अशा काही काही मंदिर आहेत. हो ते मंदिर जर पाहिलं, हो त्याची जर कला पाहिली ना, माणसाचं डोकं बंद पडतं. हे केलं कसं काय शक्य आहे बुवा, असं कसं काय केलं असेल. हो दक्षिण भारतामध्ये विशिष्ट मंदिर आहेत बघा काय काय. हो एका ठिकाणी तर 72 खांबाचं एक मंदिर आहे. तर त्याच्यात असा एक खांब आहे, तो हवेत तरंगतो. आता तो हवेत कसा तरंगतो खांब, हा लोकांना प्रश्न पडलेला आहे, पण तो तरंगतो. हो त्याच्या खाली लोक काही पण घालतात, कागद घालतात, कुठं काही घालतात, तरी तो तरंगलेला आहे खांब. हे त्या काळाचं स्थापत्यशास्त्र, आणि त्या स्थापत्यशास्त्रातले असणारे ते पंडित लोक त्या काळात होते. तर त्या ठिकाणी सुंदर भव्य दिव्य असं मंदिर बांधलं. त्यानंतर काळाच्या ओघामध्ये, हो त्यानंतर त्रेतायुग अशा प्रकारे गेलेलं आहे. द्वापार सत्ययुग गेलेलेच आहे, त्रेतायुग, त्यानंतर द्वापार युग, अशा प्रकारे खूप मोठा कालावधी, अनेक वर्ष, हो युगानुयुग त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि मग नंतर काय म्हटले, कलियुग लागलं. आता कलियुगामध्ये अशा प्रकारे, तोपर्यंत इतके दिवसाचं मंदिर राहील का, हो मंदिर नाही राहिलं, काही नाही राहिलं त्या ठिकाणी. मग अशा अवस्थेमध्ये कलियुगामध्ये त्या ठिकाणी राजा विक्रमादित्य नावाचा एक राजा होता. हो तर तो अतिशय लोक परोपकारी राजा होता. हो त्याला शककर्ता म्हणतात. हो शककर्ते 2 होऊन गेले. हो राजा विक्रमादित्य आणि त्यानंतर शिवाजी महाराज. हो ज्या अर्थी राजा विक्रमादित्य शककर्ता होता, तरी काहीतरी विशेष राजा असला पाहिजे. हो खूप मोठी महती आहे विक्रमादित्य राजाची, ती सांगत बसत नाही. तर त्या विक्रमादित्य राजाने राम मंदिर त्या ठिकाणी श्रीराम प्रभूचं राम मंदिर बांधलेलं. हो कसं बांधलं त्याचा सुद्धा इतिहास आहे. हो तर त्या ठिकाणी राम मंदिराचे अवशेष सुद्धा राहिले नव्हते. हो त्यांनी त्या जागेचा शोध केला. हो एका महात्म्याने त्यांना सांगितलं या ठिकाणी मंदिर बांधा. हो कसं, हो ती जागा कशी सापडायची, कोणती जागा आहे, त्या ठिकाणी विचार केला. आणि मग त्यांनी एक गाय फिरवली त्या ठिकाणी. हो ती गाय ज्या ठिकाणी शेण टाकेल त्याच ठिकाणी काय म्हटले, राम मंदिर बांधायचं. आणि मग त्यानंतर विक्रमादित्य राजाने भव्य दिव्य असं राम मंदिर बांधलेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये हे मुघल आक्रमक, हो अशा प्रकारचे येऊ लागले. आणि मग त्याच्यामध्ये एक बाबर नावाचा असणारा, विचित्र असणारा तो असणारा बाबर त्याने आक्रमण केलेलं आहे. आणि मग त्याचा असणारा मीर बाकी नावाचा सरदार होता. हो त्याला सांगितलं की काय म्हटले, ते मंदिर तू ध्वस्त करून टाक. हो राम मंदिर पाडण्याचं, कृष्ण मंदिर पाडण्याचं त्याचं कारण काय आहे, कारण हे हिंदू लोक आहेत ना, सनातनी लोक आहेत ना, हो यांचं म्हणजे असणारं मुख्य स्थान आहे ते. हो यांचं मंदिर पाडलं, यांच्या श्रद्धास्थानावरती घाव घातला, म्हणजे काय हे अतिशय यांची विचित्र अवस्था होणार. हो मग यांचे मंदिर अगोदर पाडायचे हे त्यांच्या डोक्यात होतं. ज्यावेळेस अफजल खान शिवाजी महाराजांकडे येत होता, त्यावेळेस त्यांनी अगोदर कोणाचं मंदिर हे केलं, त्या ठिकाणी मूर्ती कोणाची केली, तुळजा भवानी मातेची मूर्ती त्यांनी काय पीठ केलं, पीठ. हो नुसती फोडीने पीठ करून टाकलं. तुळजा भवानी माता शिवाजी महाराजांसमोर प्रगट झाल्या. म्हटले अरे शिवाजी, माझी त्या ठिकाणी काय म्हटले मूर्ती त्या ठिकाणी पीठ करून टाकली, आणि तो काय काय करणार आहे, त्याचा काय कावा आहे, हे सर्व महाराजांना सांगितलं. आणि महाराजांनी त्याचा काय बरोबर त्याचा वध केलेला आहे. हो तसंच त्या ठिकाणी काय म्हटले, बाबराने मस्जिद पाडली. आणि त्यानंतर खूप मोठा संघर्ष झाला, त्या राम मंदिरावरून खूप मोठं युद्ध झालं. त्या ठिकाणी अनेक साधू संत युद्धासाठी येऊ लागले. हो साधू संतांनी त्या ठिकाणी युद्ध केलं. हो लोकांनी युद्ध केलं, अनेक राजाने युद्ध केलं, सामान्य माणसाने युद्ध केलं. लाखो लोक त्या ठिकाणी मरण पावले. त्याच काळामध्ये लाखो लोक त्या ठिकाणी राम मंदिरासाठी झगडले. हो मृत्युमुखी पडले. हो तर अशा प्रकारे ते मंदिर पाडण्यासाठी सरसावत पुढं येत होते, पण आपले लोक काय आहे त्यांना पाडून देत नव्हते. शेवटी त्यांनी तोफा आणल्या, तोफा चालवल्या, आणि त्यानंतर लोकांना उडवलं. आणि मग त्यांनी राम मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला, पण ते पण लवकर पडत नव्हतं. कसा बसा त्यांनी प्रयत्न करून करून अशा प्रकारे ते पाडलं, अशा प्रकारे. आणि मग त्यानंतर त्यांनी ठरवलं या ठिकाणी मस्जिद बांधायची. आता मस्जिद त्या ठिकाणी बांधायची, बांधकाम सुरू झालं. मग त्यानंतर ते बांधकाम हनुमंतराय पूर्ण होऊ देणार, कारण बांधकाम केलं, हो भिंती बांधल्या की भिंती आपोआप पडायच्या. हो आपोआप भिंती पडायच्या.
हो तो असणार बाबर डोकं खाजू लागला. नेमका प्रॉब्लेम काय आहे? अरे आपण भिंती बांधतो, पडतात कस काय? हा, मिस्त्रीने काय टेपला घालून पैसे खाल्ले का? नेमका प्रॉब्लेम काय? हो, मला जास्त वरडावं लागेल एवढे जे. हो, राम मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त झालेलं आहे. हो, मस्जिद बांधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, पण तो सुद्धा असफल होतोय. मग त्यांनी प्रयत्न अशा प्रकारे विचार करू लागले की मस्जिद कशी उभी करता येईल, असा विचार करू लागले. आणि मग त्यानंतर त्यांनी असा डाव खेळला की त्यांनी सांगितलं हिंदूंना की काय म्हटले या ठिकाणी, हो तुमचं असणारं हिंदूचं स्थान राहील. हो, हे काय म्हटले, सीता मातेचं स्थान राहील. हो, अशा प्रकारे त्यांना सांगितलं या ठिकाणी हिंदूंनी यावं, पूजा अर्चा करावी, काही अडचण नाही म्हटले. आमचे मुस्लिम कधीतरी येतील म्हटले, काय अडचण नाही. हो, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर काय म्हटले, बांधकाम पडलं नाही. हो, बांधकाम पडलं नाही. आणि मग त्यानंतर झाला असा विषय, हे काय लय दिवस चाललं नाही म्हटले. आणि नंतर त्यांनी पुन्हा कब्जा केला आणि पुन्हा काय म्हटले त्यांचाच कब्जा राहिला. हो, मग असंच काय त्यांच्या ताब्यात ते स्थान राहिलं. त्यानंतर आला इंग्रजांचा काळ. हो, इंग्रजांच्या काळामध्ये पुन्हा तो वाद पेटला आणि मग तो काय कोर्टामध्ये वाद गेला. हो, त्याच्याहून पुन्हा काय युद्ध झालं. आणि मग इंग्रजांनी काय म्हटले, हो तर त्या ठिकाणी 2 भाग केले. इंग्रजांनी 2 भाग केले. हो, आतला भाग काय म्हटले मुस्लिमांना दिला आणि बाहेरचा भाग काय म्हटले हिंदूंना दिला. आता याच्यामुळे काय वाद जास्तच पेटला. आता इंग्रजांना वाद पेटवायचा होता. हो, तर ते काय इथं काय परोपकार करायला आलते का? तर त्यांना काय, ते पण त्यांच्यासारखेच लुटारू होते. त्यांनी ठरवलं यांच्यामध्ये वाद वाढला पाहिजे. हो, यांच्यात वाद वाढला. हो, त्याच्यामध्ये ते काय म्हटले यांचा वेळ जाईल आणि मग आपल्याला काय म्हटले चान्स भेटेल यांना लुटायला. अशा प्रकारे त्यांनी काय म्हटले, त्यांनी त्यांचा डाव खेळला आणि त्याच्यामुळे जास्तच वाद वाढला. आणि नंतर अशा प्रकारे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हो 5 साधूने हो त्या ठिकाणी काय म्हटले यांनी ठरवलं, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अशा प्रकारे 5 साधूंनी ठरवलं की आपण रामासाठी काहीतरी केलं पाहिजे. हो, त्या ठिकाणी राम मंदिराचं असणारं स्थान आहे आणि त्या स्थानावरती अशा प्रकारे व्हावं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून त्यांनी ठरवलं. हो, शरयूतून अशा प्रकारे त्यांनी कुंभ भरलेला आहे. शरयू नदीतून त्यांनी कुंभ भरलेला आहे आणि पूजेचं साहित्य सोबत घेतलेलं आहे. हो, रामललाची असणारी सुंदर मूर्ती त्यांनी सोबत घेतलेली आहे आणि ते अशा प्रकारे तिकडे निघालेले आहेत. बरं, विषय असा होता ते पूर्ण पॅक बंद असायचं. हो, राम मंदिरात तुम्ही जर कोणी अयोध्येला गेला असेल तर तुम्ही पाहिलं असेल, जाता येत होतं आतमध्ये. हो, आतमध्ये जायचा विषयच नव्हता. हो, लांबून पाहावं लागायचं एकदम. हो, आतमध्ये जायचा विषय नव्हता. का तर ते विवादित स्थान होतं. त्या ठिकाणी विवादित असणारं संवेदनशील असणारं स्थान होतं. आतमध्ये कसं जायचं तर यांचा एक माणूस त्या ठिकाणी होता. म्हणजे त्या ठिकाणी 2 सैनिक होते. हो, 2 कॉन्स्टेबल होते त्या ठिकाणी. तर एक होता हो शेर सिंग, एकाचं नाव होतं शेर सिंग आणि एक होता बरकत अली. हो, त्या ठिकाणी 2 जण होते. एक होता शेर सिंग आणि दुसरा होता बरकत अली. हे कुठे राहायचे, गाभाऱ्यामध्ये राहायचे त्या ठिकाणी. हो, त्यांची गाभाऱ्यामध्ये ड्युटी होती. हो, तिथं राहायचे ते. आणि मग रात्रीचा प्रसंग होता. हो, थंडीचे दिवस होते, धुकं पडलेलं होतं. हो, कडाक्याची थंडी होती, जबरदस्त थंडी होती एकदम. अशा अवस्थेमध्ये 5 जण साधू गेले. हो, मग त्या ठिकाणी बरकत आली, तो पहारा देत होता. शेरसिंग गेला, ते म्हटले अरे कवर पहारा देतो म्हटले. हा, अरे झोप म्हटले, काही झोप काढी जा म्हटले. हा, मी आता पहारा देतो म्हटले. हा, चालतंय म्हटले, तू पहारा दे. हो, मी जाऊन झोपतो म्हटले. हो, मग मी तुला 1 वाजता उठवीन म्हटले, मग त्यानंतर मी झोपतो म्हटले. अशा प्रकारे त्यांचं ठरलं आणि त्याला त्यांनी काढून दिलं आणि शेरसिंग तिथं थांबला. आणि मग हे 5 जण आले. हो, त्यांनी तिथं पूजा केली. हो, रामललाची त्या ठिकाणी त्यांनी स्थापना केली आणि निघून गेले 5 जण. योगी आदित्यनाथजी ना, योगी आदित्यनाथजी यांचे गुरु होते महंत अवैद्यनाथजी. हो, ते सुद्धा त्याच्यामध्ये होते. हो, हनुमान प्रसाद पोद्दार हे पण त्याच्यामध्ये होते. हो, अभिराम दासजी हो हे 3रे होते. हो, त्याच्यानंतर राघव दासजी आणि परमचंद्र दासजी असे 5 जण साधू होते ते. हो, आणि मग त्यानंतर काय म्हटले ते निघून गेले. आणि मग तो बरकत आल्यानंतर त्याने पाहिलं, अरे या ठिकाणी असणार काय दिसतंय म्हटले. हा, पूजा केलेलं साहित्य. हो, अगरबत्तीचा सुगंध येतोय. हो, त्यांनी बॅटरी काढली. हो, बॅटरी चमकली. हा, त्याला रामलला त्या ठिकाणी दिसले.
हो ते आरडतच पळाले, ते म्हणजे रामलाला प्रगट हो गए, रामलाला प्रगट हो गए, रामलाला प्रगट हो गए, हो या ठिकाणी रामलाला प्रगट झाले, हो अशा प्रकारे तो बोलू लागला. त्याला शेरसिंगला त्याने उठवलं, उठ उठ उठ, अरे काय झोपला म्हटली, इथं रामलाला प्रगट झाले म्हणे. ते म्हणे अरे असं कसं काय शक्य आहे म्हणली. हो चल म्हणले मी तुला दाखवतो. आणि दाखवलं त्या ठिकाणी. आणि मग छानबीन करण्यात आली, हो तपासणी करण्यात आली. हे काय म्हटले रामलाला प्रगट झालेले नाहीत, कोणीतरी अशा प्रकारे काही या ठिकाणी यांची स्थापना केलेली आहे असं स्पष्ट झालं. हो पोलिसांनी तपासणी केली, कोर्टात पुन्हा विषय गेला. आणि मग अशा प्रकारे हो पुन्हा अशा प्रकारे त्या ठिकाणी वाद सुरू झालेला आहे. हो वाद सुरू झाला, कोर्टात विषय गेला. हो मग त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोघांनी काय त्या ठिकाणी कोर्टाचा आश्रय घेतला. आणि मग त्या ठिकाणी कोठारी बंधू, हो दोघ जण कोठारी बंधू होते. हो ते दोघ जण गेले अशा प्रकारे त्या गुंबदवरती चढले. हो झेंडा फडकला. हो त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि ते कोठारी बंधू त्या ठिकाणी मारले गेले. हो वक्फ बोर्ड नावाचा एक कायदा आहे, हो त्यांचा असणारा कायदा आहे. हो त्याचं तुम्हाला प्रकरण सांगत बसत नाही, तो वेगळा विषय येतो. तर त्याने दावा केला ही जमीन आमची, हो त्यांनी दावा केला आमची जमीन आहे. मग कोर्टामध्ये तो वाद पेटत गेला. अशा प्रकारे काय हा वाद चालूच राहिला. आणि मग त्या ठिकाणी तत्कालीन असणारं सरकार त्यांनी ठरवलं की काय म्हटले या ठिकाणी आता कुलूप लावलं पाहिजे. मग त्यांनी कुलूप लावलं, कारण हा वाद जास्त वाढायला नको, आपल्याला त्रास होईल ना. राम मंदिरात जाऊन तिकडं, पण आपलं सरकार पडलं मग काय करायचं, हो ते जाऊन तिकडं. तर त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी कुलूप लावलं. आणि मग त्यानंतर राजीव गांधीच्या काळामध्ये कुलूप उघडण्यात आलं. आता ते कुलूप का उघडण्यात आलं त्याचाही खूप रोचक इतिहास आहे, कारण त्याच्यामध्ये हनुमंतरायांनी स्वतः त्या ठिकाणी काय म्हटले चमत्कार, अनेक वेळा चमत्कार घडून आणला. हो अनेक वेळा त्या ठिकाणी. आणि म्हणून ते काय कुलूप उघडण्यात आलं. हो त्या राम मंदिराचं त्या ठिकाणी केस सुरू होती हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये. तर त्या ठिकाणी एक जज होता, जज कृष्णमोहन पांडे त्याचं नाव होतं. हो त्याला असणारा हनुमंतरायाचा साक्षात्कार झाला. कसा साक्षात्कार झाला तर त्यांच्या घरे तर एक माकड, अशा प्रकारे काळ्या तोंडाचं माकड, म्हणजे आपण त्याला वानर म्हणतो, तर ते वानर येऊन बसलं. हो जायला तयार नाही, हाकलून लावलं जायला तयार नाही. बर त्या ठिकाणी खायला दिलं, खायला तयार नाही. आणि त्या जज सोबत असते. हो जज जिकडे जाईन त्याच्या माग मागत. हो त्यानंतर जज काय म्हटले कोर्टामध्ये गेला, आता निकाल द्यायचा आहे, कुलूप उघडायचं का नाही, उघडायचं का नाही, हा निकाल होता. आणि मग त्या ठिकाणी ते कोर्टामध्ये सुद्धा आलं, लगेच तिथं लगेच पोहोचलं. हो सगळे लोक तिकडे पाहायला लागले. जजकडे लोक पाहत नव्हते, माकडाकडे पाहत होते. माकड कुठून आलं. हा आणि मग त्या माकडामध्ये काय म्हटले त्या जजला त्या ठिकाणी बजरंगबली, हो हनुमंतरायाचं काय म्हटले मुख दर्शन झालं. हो ते त्या ठिकाणी काय म्हटले मुख दर्शन झालं. आणि त्याने ठरवलं म्हटले हा दैवी संकेत आहे. हो त्याच्यावरती प्रेशर होता, आहे की नाही. तर त्या जज वरती प्रेशर होता, काय कुलूप उघडायचं नाही. आणि त्याने निकाल काय दिला, कुलूप उघडायचा निकाल दिला. हो एक जज नाही, असे बरेच जज आहे, त्यांना हनुमंतरायाने साक्षात्कार दिलेला आहे. एवढंच नाही, अयोध्यामध्ये अनेक वेळा अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट हल्ले केले. हो त्याचा इतिहास आहे, अनेक वेळा बॉम्बस्फोट हल्ले केले. पण ते बॉम्बस्फोट हल्ले काय म्हटले स्वतः हनुमंतरायाने नेस्तनाबूत केले. हो निरस्त करून टाकले. एक सुद्धा हल्ला झालाय का, बॉम्बस्फोट झालाय कधी अयोध्येमध्ये, कधीच नाही झाला. हो एकदा तर असा प्रसंग आला, तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी 4-5 आतंकवादी राम मंदिरावरती हल्ला करण्याकरता आले होते. हो तर त्या ठिकाणी एक असणारे साधू होते. हो तर त्यांचं नाव होतं बघा करपात्रीजी महाराज. हो त्यांना त्यांच्या गुरुने सांगितलं, हो काय करतो म्हटले. ते म्हटले काय नाही म्हटले, काय करतो म्हटले पूजा करतो म्हटले. अरे पूजा काय करतो म्हटले, ते त्या ठिकाणी अतिरेकी आलेत म्हटले आणि ते बॉम्बस्फोट करणारे म्हटले, मग तिकडे जा म्हटले. आणि मग अशा प्रकारे हो तर ते महात्मा तिकडे गेले. हो हनुमानगडी अशा प्रकारे तिथे गेले. हो हनुमंतरायाला त्या ठिकाणी याचना करू लागले, हे प्रभो हो वाचवा म्हटले, हे स्थान असणार काय म्हटले त्या ठिकाणी बॉम्बस्फोट होणार आहे. हो आणि जर तुम्ही वाचवलं नाही म्हटले, तुम्ही हनुमंतराय तुम्ही रक्षक आहात, आणि जर तुम्ही वाचवलं नाही तर काय म्हटले या ठिकाणी कोणाला प्रसाद सुद्धा ठेवून देणार नाही म्हटले. हो अगरबत्ती सुद्धा लावून देणार नाही म्हटले, कोणाला दर्शन घेऊन देणार नाही. मग अशा प्रकारे रक्षण करा म्हटले. ते म्हटले काळजी करू नका.
काळजी करू नका म्हटले, तर त्या ठिकाणी काय म्हटले, मी स्वतः रक्षण करणार आहे. आणि मग ते करपात्रीजी महाराज त्या ठिकाणी गेले, तर त्यांनी डोळ्यांनी पाहिलं की 5 आतंकवादी स्वतःच्या बॉम्बने काय म्हटले, स्वतःच त्यांच्या चिंधाड्या झाल्या. हो, स्वतःच त्यांनी स्फोट करून घेतला. हो, गेले मंदिरावरती, त्या ठिकाणी रामाच्या स्थानावरती बॉम्बस्फोट करायला गेले आणि स्वतःचा स्फोट करून घेतला. हो, स्वतःचाच जाळ करून घेतला. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत. हो, अशा प्रकारे दीर्घ काळपर्यंत ही केस सुरू राहिली. आणि त्यानंतर हो मग रथयात्रा अडवाणी आणि त्यानंतर मुरली मनोहर, तर यांनी काय म्हटले, गुजरात मधून रथ यात्रा काढली. हो, सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. आणि त्या रथयात्रेमध्ये मोदी साहेब महत्वाची भूमिका होती. हो, रथयात्रेचं नियोजनच त्यांच्याकडे होतं. तर अशा प्रकारे त्यांनी रथयात्रा काढलेली आहे. हो, कार सेवक, अशा प्रकारे अनेक कार सेवक त्या ठिकाणी गोळा झालेले आहेत. हो, अनेक लोकांचं त्याच्यामध्ये सहकार्य आहे. विश्व हिंदू परिषद असेल, अनेक साधू संत, अनेक महात्मे, अनेक लोक, अनेक कारसेवक त्या राम मंदिरासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे. हो, कारसेवक जमा झालेले आहेत. मग त्यांनी ठरवलं, काय म्हटले, या ठिकाणी काय म्हटले, आपल्याला राम मंदिर बनवायचं. आणि मग दुसऱ्यांदी 1992 साली पुन्हा कारसेवक जमा झाले. आणि मग 1992 6 डिसेंबर अशी ती तारीख होती बघा. तर त्या तारखेला काय म्हटले, त्यांनी ते मंदिर ध्वस्त, हो ती मस्जिद ध्वस्त केलेली आहे. हो, तिचं गुंबद पाडलेलं आहे. सर्व असणारा तो ढाचा नेस्त नाबूद केलेला आहे. आणि मग अशा प्रकारे सगळे निघून गेलेले आहे. आणि मग त्यानंतर 2010 मध्ये कोर्टाचा निर्णय आला. त्याने 3 विभागण्या केल्या. हो, तर त्या ठिकाणी मुस्लिम पक्षाला एक त्या ठिकाणी विभाग, हो त्यानंतर हिंदूंना आणि निर्मोही आखाडा असे 3 विभाग केले. हो, तर ते लोकांनी, हिंदू पक्षाने ते मान्य केलेलं नाहीये. आणि मग त्यानंतर 2019 ला हो पूर्णपणे, हो संपूर्णपणे ही श्रीराम प्रभूंचीच असणारी काय आहे, जागा आहे, त्यांचीच भूमी आहे. आणि या ठिकाणी मंदिरच व्हायला पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी आला. आणि भव्य दिव्य असं राम मंदिर त्या ठिकाणी काय उभं राहिलेलं आहे. हो, त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे अशा प्रकारे ते मंदिर जात आहे. आणि आज त्या ठिकाणी काय राम मंदिर, रामलला त्या ठिकाणी काय प्रतिष्ठित होत आहे. अतिशय भव्य दिव्य आनंदाचा असणारा दिवस आहे. आणि आजच्या दिवशीच काय म्हटले, हो अशा प्रकारे आपलं असणारं वर्षश्राद्ध आहे. हो, योग आहे. हो, चांगली गोष्ट आहे. तर या ठिकाणी श्राद्धाचा असणारा कार्यक्रम आहे. तर श्राद्ध का करावं हा एक महत्वाचा विषय. हो, श्राद्ध करायचं म्हणून करायचं असं काही आहे का? हो, जुने लोक करीत आले म्हणून आपण करायचं, त्याच्या मागे काही कारण वगैरे आहे का नाही? त्याच्या मागे काही विज्ञान आहे का नाही? हो, श्राद्ध करतो आपण, त्याच्या मागे काही विज्ञान आहे का नाही? हा, प्रत्येक गोष्टी मागं काही ना काही कारण असतं. हो, कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. हो, ज्या अर्थी तुम्हाला काहीतरी कार्य दिसतंय तर त्याच्या मागे काही ना काही कारण आहेच. अशी कोणती गोष्ट आहे मला सांगा जगामध्ये, हो तिला कारण नाहीये? आहे का एखादी गोष्ट अशी तिला कारण नाहीये? हो, प्रत्येक गोष्ट तिला काय म्हटले, कारण आहेच आहे. हो, जसं आपण एखादा मातीचा घडा घेतला तर त्याचं कारण कोण आहे? माती आहे. त्याचं कारण माती आहे. हो, या ठिकाणी मंडप ते आपल्याला दिसतोय, याचं कारण कोण आहे? हा कपडा आहे. याचं कारण कोण आहे? हे खांब आहे. हो, अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीला कारण असतं. तर आपण श्राद्ध अशा प्रकारे करीत असतो, तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे तर अशा प्रकारे श्रद्धया क्रियते इति श्राद्ध, आपण श्रद्धेने पितरांसाठी हो गेलेले असणारे काय आहेत जीव असतात, त्यांच्या उद्धाराकरता आपण जे काही कर्म करतो त्याला श्राद्ध म्हणतात असं शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. परंतु बरेच अशा प्रकारे नास्तिक लोक त्या ठिकाणी शंका घेतात, प्रश्न विचारतात. का म्हटले, हो श्राद्ध तुम्ही करता म्हटले, हो गेलेला माणूस गेला आहे कुठं हे दिसत नाही म्हटले. बरं कोणत्या लोकाला गेला ते माहिती नाही म्हटले. आता तो वैकुंठाला गेलाय का कैलासाला गेलाय का कोणत्या लोकाला गेला हे माहिती नाही म्हटले. आपण आपल्या पद्धतीने, आपण आपल्या इच्छेने, आपण आपल्या श्रद्धेने आपण ठरवित असतो. हा, वास्तविक पाहता
हो आपल्याला काय माहिती म्हटले आपण त्यांचं श्राद्ध करतोय, हो आपण जे खाऊ घालतोय त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का, काही गॅरंटी आहे का, आहे की नाही, काही गॅरंटी का. आपण एखादी साधी एखादी वस्तू घेतली आहे की नाही, साधी एखादी मोबाईल जरी घेतला तर त्याची काही गॅरंटी वॉरंटी पाहून घेतो का नाही, अवघच घेतो, नाही घेत ना, मोकार घेत नाही ना. तर आपण श्राद्ध करतो हे त्यांच्यापर्यंत पोहोचतच हे कशाहून. हो एक नास्तिक माणूस होता, तो तर म्हटला असं आहे म्हटले, हो मला हे काही तुमचं मान्य नाही म्हटले, हे उगं ब्राह्मणांनी काढलंय म्हटले, याच्यामागे काही कारण नाही म्हटले, हो काही याच्यामध्ये तथ्य नाही म्हटले. म्हणले कस काय, ते म्हटले मला सांगा. आता तुम्ही आता श्राद्ध घालता, हो श्राद्ध घालता म्हणजे काय करता, तुम्ही जेव घालता, हो कोणाला जेव घालता, ब्राह्मणाला जेव घालता आहे की नाही, किंवा मग कोणीतरी पित्तूर असतो त्याला जेव घालता, हो लोकांना जेव घालता. हे त्याच्यापर्यंत कसं काय पोहोचल म्हटले, हो माझा बाप आहे म्हटले, हो जर पितर लोकाला गेला आणि त्याच्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारे श्राद्ध केलं तर तिथपर्यंत पोहोचल म्हणले, काय अडचण नाही म्हटले. पण माझा बाप या पृथ्वी तलावरती एखादा प्राणी झाला, हो तर तो काय स्वतःला काय म्हणतो माहिती का, माझा बाप काय म्हटले गाढव झाला म्हटले, गाढव. आता तुम्ही त्या ठिकाणी खीर पोळी आहे की नाही, पुऱ्या हे पदार्थ करता म्हटले, सुंदर सुंदर भाजी करता म्हटले, आणि हे त्याला खाऊ घालता, कोणाला तरी एखाद्या पित्तूर असणारा त्याला खाऊ घालता म्हटले, अनेक लोकांना खाऊ घालता म्हटले. आता मला सांगा त्या गाढवाला खायला भेटेल का, गाढवाला जन्मात तरी शक्य आहे का हे खाणं, खीर वगैरे भेटेल का गाढवाला, शक्यच नाही. पण तो असणारा नास्तिक म्हणून, हो त्यांनी कल्पना तरी काय करावी, गाढवाची कल्पना करावी आहे की नाही. तर त्यांनी काय म्हटले, गाढवाची कल्पना केली, सांगा म्हणले त्याला खीर खायला भेटेल का, हो गाढवाला जन्मभर खीर खाणं शक्य नाही, आणि तुम्ही तर दुसऱ्या माणसाला खीर खाऊ घालता म्हटले, बापाच्या नावाखाली काय कारण अंधश्रद्धा आहे म्हटले, काय श्राद्ध वगैरे करता म्हटले. असं तो बोलू लागला. काय उत्तर आहे म्हणले, हो याचं काय उत्तर आहे तुमच्याकडं, हो माझा बाप त्या ठिकाणी एक प्राणी झालेला आहे, त्याला हे असणारे द्रव्य तिथपर्यंत पोहोचल कसं म्हटले, हे अन्न त्याला पोहोचल कसं म्हटले. हो तर वैदिक आपल्या शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे, हो तर त्या ठिकाणी काय म्हटले, आपण जे जेव घालीत असतो, श्राद्धाचे प्रकार आहेत, बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये, तर अशा प्रकारे आपण त्या यज्ञामध्ये आहुत्या टाकतो, यज्ञाच्या हवाली आपण आहुत्या करतो आहे की नाही, आहुत्या टाकतो. तर अग्नीचा स्वभाव आहे, हो अग्नी त्याला सूक्ष्मपणा देतो, अग्नीचा स्वभाव आहे. हो जसं तुम्ही चुलीमध्ये काय टाका, मिरच्या टाका, मिरच्या त्या ठिकाणी चूल सुरू आहे त्या ठिकाणी मिरच्या टाका, मिरच्या टाकल्यानंतर कसा आवाज होणार, तड 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 आवाज होणार, आणि इथं बसलेले माणसं त्यांना ती काय ठसका लागणार. आता मिरच्या टाकल्या कुठं, चुलीमध्ये, आणि ठसका लागतो कुठं, इकडं. म्हणजे सूक्ष्म कण आहे की नाही ते तुमच्यापर्यंत आले, कसे आले, ते अग्नीने वेगळे केले, अग्नीमध्ये ते सामर्थ्य आहे. तर हा असणारा अग्नी देव तुमचं असणार काय म्हटले, हव्य कव्य तिथपर्यंत त्या पितर लोकाला पोहोचतो. अहो पितर लोकाला पोहोचतं म्हटले, पण हे जे प्राणी झालेले आहेत आमचे असणारे पूर्वज, यांना कसं काय पोहोचल म्हटले. त्याचं कारण असं म्हटले, तर तुम्ही जे काही श्राद्ध करता, तुम्ही काही जेव घालता, त्याचं पुण्य अशा प्रकारे त्या व्यक्तीला लागतं. आता जरी तो काही प्राणी कष्टित प्राणी झाले असेल, हो त्याला काहीतरी चांगला चारा तर भेटल, त्याचं पुण्य आहे म्हणून चांगला चारा तर भेटल. आता मला सांगा, हे कुत्रे यांना चांगलं खायला भेटतं का, नाही भेटत ना. पण असे बरेच कुत्रे आहेत, ते राहायला कुठे आहेत, बंगल्यात आहेत, हो खायला काय बिस्किट आहेत त्यांना, तर त्या ठिकाणी काय राहतात कुठं, हो त्यांना फिरायला काय 4 व्हीलर आहे. तर अशा प्रकारे त्यांना राहायला काय आहे, 4 व्हीलर, अशा प्रकारे गाडी, बसायला 4 व्हीलर, फिरायला 4 व्हीलर, अशा प्रकारे काय म्हटले त्यांची अवस्था आहे म्हटले. तर मग अशा प्रकारे आपण असं कसं म्हणू शकतो की अशा प्रकारे जे काही आपण कर्म करीत असतो, जे काही श्राद्ध करीत असतो, अशा प्रकारे त्यांच्या सत्प्रित्यर्थ जो कर्म करीत असतो ते तिथपर्यंत पोहोचतं. अशा प्रकारे काय म्हटले, हो श्राद्ध काय म्हटले, अंधश्रद्धा वगैरे नाही, श्राद्ध काय म्हटले याच्या मागं विज्ञान आहे. हो असं असणारं श्राद्ध, श्रद्धया क्रियते इति श्राद्ध, म्हणजे अशा प्रकारे श्राद्ध केलं पाहिजे. हो श्राद्ध कोणी केलं पाहिजे, तर श्राद्ध काय म्हटले, पुत्राने केलं पाहिजे. हो पुत्रानेच काय केलं पाहिजे, तर पुत्रच काय म्हटले संपत्ती खातो ना, अशा प्रकारे त्या पुत्रानेच काय म्हटले श्राद्ध केलं पाहिजे. आणि मग श्राद्ध केल्यानंतर हो त्या व्यक्तीला काय आहे, त्याचा निश्चित लाभ होतो. हो त्याचा असणारा हा स्थूल देह या ठिकाणी नष्ट झालेला असतो.
मग त्या लोकांमध्ये त्याला एका देहाची गरज असते, तर तो देह पिंडदान केल्यानंतर अशा प्रकारे पिंडदान करतात आणि पिंडदानामुळे त्या व्यक्तीला काय म्हटले, हो देह प्राप्त होतो. म्हणजे आपण जे श्राद्ध कर्म करतो, आपण जे दान पुण्य अशा प्रकारे त्यांच्या नावाने करीतो, हो त्यांना एक सपोर्ट भेटतो. सपोर्ट, हो सपोर्टची लय आवश्यकता असते माणसाला. सपोर्टची किती आवश्यकता असते, प्रत्येकाला सपोर्टची आवश्यकता आहे. मग त्या ठिकाणी म्हटले सपोर्ट आपण त्यांना देत असतो. आपण नाही का आपल्याला आपल्या नातेवाईकांना सपोर्ट देतो, हो आपल्या मुलाला सपोर्ट देतो, आहे की नाही. पैशाची कमी आहे का, हां चल तुला पैसे पाठवतो, आहे की नाही. आपण आपल्या वडिलाला सपोर्ट करतो, आपण आपल्या भावाला सपोर्ट करतो, आपण आपल्या परिवाराला सपोर्ट करतो. तर त्याप्रमाणे हे जे गेलेले असणारे जीव आहेत, हो ते कोणत्याही योनीमध्ये जावोत अशा प्रकारे त्यांना सपोर्ट करणं म्हणजे काय म्हटले, श्राद्ध आहे. म्हणून श्राद्ध करणं काय म्हटले अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारचं श्राद्ध आहे. याच्यावरती खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु आपल्याला श्लोकावरती सुद्धा चिंतन करायचं आहे. तर या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात, महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ते मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. म्हटले अशा प्रकारचे जे महात्मे आहेत, हे पार्थ हे अर्जुन, अशा प्रकारचे जे महात्मे आहेत त्यांनी दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला आहे. हो दैवी प्रकृती म्हणजे काय हो, तर सद्गुण. बरेच लोक दुर्गुणाचा आश्रय करतात. हो त्यांना चांगलं अशा प्रकारे सद्गुण म्हटलं, हे म्हणते काय आमचं काम आहे का, हो कीर्तन प्रवचन हे काय आमचं काम आहे का. आणि ह्या वयात कीर्तन प्रवचन तरुणपणात, हां अरे मात्र झाल्यावर पाहू म्हणले, आहे का नाही. अशा प्रकारे त्यांची अशी काय विचारधारा असते, हो ते मानायलाच तयार नसतात. हो त्यांना म्हटलं अरे इकडं चला, मंदिरात चला, देवाला चला, आहे की नाही. ते म्हटले तिकडं आमचं काय काय म्हटले, हो देव जेव्हा बोलीन तेव्हा जाऊ म्हटले, आहे की नाही. राम मंदिराच्या संदर्भात सुद्धा आता बऱ्याच जणाला आमंत्रण आहे, ते म्हटले आम्ही जाणार नाही म्हटले. अरे का जाणार नाही, अरे राम मंदिराचं तुम्हाला आमंत्रण आलंय, हो तुमचं काहीतरी थोडंफार पुण्य आहे का नाही म्हणून तर तुम्हाला आमंत्रण आलंय, पण तुमचं पाप सुद्धा आडवं आलं, तुम्हाला तिथपर्यंत जायची बुद्धीही होत नाही, आहे की नाही. हो उलट त्याचा विरोध करायला लागले. हो तर त्या ठिकाणी राजकारणाचे ठिकाणी आहे. तुमच्या भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आपल्याला त्याचं घेणं देणं नाही आहे. परंतु राम मंदिर काय आहे, श्रीराम प्रभू, हो आदर्श सगळ्यांचे आराध्य दैवत आहे. आणि अशा ठिकाणी तुम्हाला आमंत्रण आले, जायला नाही पाहिजे, निमंत्रण आले जायला नाही पाहिजे, पण काही जायला तयार नाहीत. हो इकडे तिकडे फिरत येत, आहे का नाही, पण त्या ठिकाणी जायला तयार नाही. हो एका जणाने ते मोबाईलवरती खूप सुंदर टाकलं बघा, हो हे जात नाहीत म्हटले. आता हे काय म्हटले, आणि ते हनुमान चालीसातलं ते कडवं टाकलं, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, आणि त्यांचे फोटो टाकलेले त्याच्यामध्ये. तर त्या ठिकाणी काय म्हटले, आज जात नाहीत, नाही नका का जायना. तर त्या ठिकाणी म्हटले दैवी त्यांना गुण आवडत नाहीत, सद्गुण आवडत नाहीत, आहे की नाही, सात्विक विचार आवडत नाहीत, आहे की नाही. आता एवढं असणारे काय म्हटले, आजचा पर्व आहे, आजचा शुभ दिवस आहे, मग याच्या निमित्ताने भजन कीर्तन व्हावं. हो तर काही ठिकाणी म्हटले हां कीर्तन नाही जमणार म्हटले, आपण डीजे मागवणार म्हटले आणि डीजेवरती नाचणार. अरे काय, अरे प्रसंग कोणता आहे, तुम्ही करता काय, आहे की नाही. तर त्या ठिकाणी म्हटले दैवी गुण सद्गुण त्यांना काय म्हटले मानवत नाहीत, पचत नाहीत. हो शास्त्रकारांना ते वर्णन आलेलं आहे म्हटले. हो त्या ठिकाणी म्हटले समुद्र आटल एक वेळेस, पण हे असुर काय म्हटले सुधारणार नाही. हो कुत्र्याची शेपूट काय म्हटले एक वेळेस सहज सरळ होईल म्हटले. हो तर त्या ठिकाणी सूर्य असणारा काय म्हटले पश्चिमेकडून उगन, पण हे दुष्ट बुद्धीचे लोक काय म्हटले सुधारणार नाही. हो अशा प्रकारे म्हटले आसुरी बुद्धीचे लोक, त्यांचा विषय वेगळा आहे. पण या ठिकाणी दैवी प्रकृतीचे लोक, हो सद्गुणी लोक, अशा प्रकारे हो ते महात्मे असतात. हो असे महात्मे, हो त्यांची संगती घडणं काय म्हटले अत्यंत आवश्यक आहे. तर असे महात्मे, हो ज्यांनी अशा प्रकारे दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला आहे, हो भगवंताला सर्व अशा प्रकारे रूपामध्ये, सर्व पदार्थामध्ये, हो सर्व भूती अशा प्रकारे सर्व ठाई भगवंताला पाहतात, असेच महात्मा असतात. हो तर त्या ठिकाणी म्हटले वैष्णव जनतो तेने कहिये जो
पर पिडाई जाणेरे, अशा प्रकारे काय म्हटले, वैष्णव असतो असा महात्मा असतो. हो, त्या ठिकाणी प्रत्येक शुनीचैव शोपाकीच पंडितास समदर्शिनं, प्रत्येक प्राण्यामध्ये अशा प्रकारे भगवान परमात्म्याला तो असणारा महात्मा पाहत असतो. असा महात्मा आणि त्याची संगती घडणं आवश्यक आहे म्हटले. त्याची जर संगती घडली तर जीवनामध्ये अपरिहार्य असा काय म्हटले बदल घडल्याशिवाय राहणार नाही. हो, एका ठिकाणी शास्त्रकार सांगतात, सत्संगती कथय किम न करोति पुंसाम. हो, सत्संगती काय करू शकत नाही. हो, सत्संगती हो खूप काही करू शकते. म्हटले काय करू शकते सत्संगती, तर सांगतात, जाड्यम ध्येयो हरति सिंचती वाचे सत्यम, मानोन्नतिम दिशती पापमपा करोति, चेतः प्रसादयति दीक्षितो नोति कीर्तिम, सत्संगती कथय किम न करोति पुंसाम. अहो, सत्संगती काय करू शकत नाही, खूप काही करू शकते म्हटले सत्संगती. जाड्यम ध्येयो हरति सिंचती वाचे सत्यम, म्हणजे माणसाच्या बुद्धीच्या ठिकाणी असणारी जडता. हो, मतिमंदपणा म्हणतो ना आपण. बरेच माणसं असतात बघा, त्यांना मतिमंद असतात. हो, काय नेमकं आपल्याला काय करायचं हे त्यांना माहिती नसतं. हो, सामान्य गोष्टी त्यांना कळत नाहीत. एवढंच काय, हो बरेच असे बालक आपल्याला पाहायला भेटतात. तर अशा प्रकारे त्यांचं वय वाढत जातं पण बुद्धीचा विकासच होत नाही. हो, बालवाडीतले पोरं हुशार पण त्यांना कळत नाही नेमकं काय करावं. हो, खाय प्यायचं कळत नाही. आता आईवडिलाला त्रास आहे का नाही, आहे की नाही. असे म्हटले जड मुलं, आहे की नाही. ते समाजाचा सोडा, हो परिवाराचा सोडा, हो स्वतःचं काय म्हटले उदरनिर्वाह करू शकत नाहीत. हो, कोणाचा तरी आश्रय त्यांना घ्यावा लागतो. हो, कोणीतरी त्यांचा सांभाळ करतं. असे काय म्हटले मतिमंद मुलं असतात. अशी माणसं आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतात. तर त्या ठिकाणी म्हटले अशी जडता सुद्धा काय म्हटले, हो ह्या महात्म्याच्या सान्निध्यामुळे जाते. हो, तर नागमठाणचे एक शिक्षक आहेत बघा. तर नागमठाणचे एक शिक्षक आहे. तर ते असणारे लहानपणी अतिशय मतिमंद होते. हो, काहीच कळत नव्हतं. पण त्यांनी सांगितलं की मी महात्म्याच्या संगतीमध्ये राहिलो म्हटले. हो, आता ते शिक्षक आहेत. 7-8 ठिकाणी मला वाटतं 2-4 ठिकाणी क्लास घेतात ते. हो, शाळेवरती पण शिकवतात. आणि विषय कोणता शिकवतात, मॅथ शिकवतात. म्हणजे गणितचा विषय, तो कठीण विषय मॅथचा विषय. तर अशा प्रकारे बरं म्हटलं मग तुम्हाला अशा प्रकारे विकास झाला, मग तुम्ही हे गणित कुठे शिकलात. त्यांना मी विचारलं हे गणित कुठे शिकलात. ते म्हणले मी गणित कुठंच शिकलो नाही, हे गणित आपोआप मला उलगडत गेलं म्हटले. आपोआप उलगडत गेलं. काय दैवी शक्तीचं काय म्हटले, त्यांच्यावरती कृपा झाली. हो, महात्म्याची कृपा झाली. आणि जो व्यक्ती अशा प्रकारे हो मतिमंद म्हणून घरच्यांनी सुद्धा काय म्हटले त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, तो व्यक्ती एवढा सुधारला. हो, अनेक विद्यार्थ्यांचे तो व्यक्ती आज क्लास घेतोय, मॅथ शिकवतोय. हो, त्या ठिकाणी म्हटले हा सत्संगतीचा प्रभाव आहे. हो, आत्ताचं उदाहरण आहे. हो, जाड्यम ध्येयो हरति, म्हणजे माणसाच्या बुद्धी असणारी जडता ती सुद्धा काय म्हटले हरण करण्याचं काम सत्संगती करीत असते. हो, पूर्वीच्या काळामध्ये शंकराचार्य, आद्य गुरु शंकराचार्य, हो यांचे असणारे 4 शिष्य होते. हो, त्या शिष्यापैकी त्रोटकाचार्य नावाचे एक शिष्य होते. हो, साधारण बुद्धी. हो, त्यांना काही पाठवत नव्हतं आणि काही कळत नव्हतं. हो, तर त्या ठिकाणी पूर्वीचे जे हे शिष्य मंडळी होते, गुरुजवळ राहायचे, शास्त्राध्ययन करायचे. हो, ग्रंथ पठन अशा प्रकारे करायचे. हो, चिंतन करायचे. अशा प्रकारे त्यांचं काय म्हटले जीवन जायचं. याच्यामध्ये त्यांचं जीवन जायचं. हो, ब्रह्माचं त्या ठिकाणी काय म्हटलं संशोधन करायचे. अशा प्रकारे त्यांचं जीवन जायचं. पण यामध्ये त्रोटकाचार्य हो असा शिष्य होता, हो त्याला शास्त्रातलं काहीच कळत नव्हती. पण जमीची गोष्ट अशी होती, हो जमीची बाजू अशी होती, हा सेवाभावी होता. हो, सेवा खूप करायचा, खूप सेवा करायचा. हो, श्री गुरु महाराजांची सेवा करायचा. हो, भिक्षा आणून देणं, हो त्यांना पाणी नेऊन देणं, हो झोपल्यानंतर त्यांचे पाय चोपणं. हो, ते म्हणायचे हो अरे त्रोटका, अरे जा म्हटले, हो तू आराम कर म्हटले. नाही, हो तुमचे पाय चोपायला काय म्हटले मला आनंद वाटतोय. हो, तुमचे पाय खूप मऊ आहेत. अशा प्रकारे काय म्हटले बोलायचा. आणि गुरुजीची सेवा करायचा. हो, गुरुजीचे कपडे धुवायचा. हो, गुरुजीसाठी लगेच काय म्हटले लगेच कोठऱ्यामध्ये जेवण आणून द्यायचा. अशा प्रकारे त्याला जेवढी सेवा करता येईल काय म्हटले तेवढी सेवा करण्याचा तो त्याने हो प्रयत्नरत राहायचा. नेहमी सेवेमध्ये प्रयत्नरत राहायचा. अशा प्रकारे त्याची सेवा सुरू होती. पण त्याला ग्रंथातलं काहीच कळत नव्हतं. हो, जडमती होती. आणि बाकीचे 3 शिष्य होते, अतिशय विद्वान होते, अतिशय प्रकांड विद्वान होते. हो, आजही त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. विद्वान लोक त्यांचे ग्रंथ शिकतात आज.
तर ते ग्रंथ एवढे कठीण आहेत, ते समजायला सुद्धा खूप कठीण आहेत. असे ते असणारे तिघजण खूप अशा प्रकारे प्रकांड विद्वान होते. मग एक दिवस त्यांचा असाच पाठ सुरू होणार होता, भगवद्गीतेचा किंवा अन्य त्यांचा पाठ सुरू होणार होता. तर त्या ठिकाणी तिघजण येऊन बसले. हो, अनेक त्या ठिकाणी शिष्य समुदाय त्यांचा येऊन बसला. पण त्रोटकाचार्य काय म्हटले, हो नदीवरती गेले होते कपडे धुवायला, नदीवरती गेले होते कपडे धुवायला, गुरुजीचे कपडे घेऊन तिकडे गेले नदीवरती कपडे धुवायला. तिकडे कपडे धुवायला गेले, झाला असा विषय. ते काय म्हटले, जोपर्यंत काय म्हटले, हो त्रोटकाचार्य येत नाही तोपर्यंत पाठ सुरू होणार नाही. तर बाकीचे शिष्य म्हटले, काय महाराज त्यांची कशाला वाट पाहता म्हटले, त्या त्रोटकाला शिकवणं म्हणजे दगडाला शिकवण्यासारखं आहे. आता दगडाला तुम्ही किती दिवस उपदेश केला, काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. 12 वर्ष एका दगडाला उपदेश केला, काही परिणाम होणार दगडावरती? काहीच परिणाम होणार नाही. तसं त्याच्यावरती काय म्हटले, हो तुम्ही त्याला सांगून काहीच उपयोग नाही, त्याची बुद्धी काय म्हटले अतिशय जड बुद्धी म्हटले. ते म्हटले किती जड बुद्धी असू द्या, पण त्याने खूप सेवा केलेली आहे आणि तो माझा परम प्रिय असणारा शिष्य आहे. अशा प्रकारे शंकराचार्य बोलले आणि त्यानंतर अशा प्रकारे शंकराचार्यांनी डोळे लावले आणि त्याच्यावरती कृपा केली. हो, त्या ठिकाणी म्हटले कपडे धुत असताना अशा प्रकारे त्याला गुरूंचा आवाज आला. हो, गुरुनी काय म्हटले तिथूनच अशा प्रकारे काय म्हटले, हो मस्तकावरती त्याचा हात ठेवला आणि त्याला असं काही अद्भुत ज्ञान प्राप्त झालं. हो, असं अद्भुत ज्ञान प्राप्त झालं, संस्कृतचं अद्भुत ज्ञान त्याला प्राप्त झालं. आणि मग तो काय म्हटले तिथूनच धावत पळत आलेला आहे आणि त्याने भगवान शंकराचार्याची म्हणजे स्वतःच्या गुरुदेवाची स्तुती केली. हो, अशी स्तुती केली की अद्भुत स्तुती आहे. हो, त्याला म्हणतात त्रोटक स्तुती. हो, त्रोटकाचार्यांची काय म्हटले त्रोटक स्तुती, अशा प्रकारे त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे. आणि मग अशा प्रकारे हो सगळ्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं होऊ शकतं? त्याचं कारण आहे म्हटले सत्संगती जाड्यम धियो हरती सेंचती वाची सत्यम मानोन्नतीम दिशती पापमपा करोती. हो, माणसाचं मान वाढवण्याचं काम त्या ठिकाणी सत्संगती करीत असते बघा. हो, माणसाला सन्मान अशा प्रकारे समाजात त्याला कोणीच मानित नाही आणि त्याला सुद्धा सन्मान प्राप्त करून कोण देऊ शकतं? अशा प्रकारे हे संत महात्मे करून देऊ शकतात. हो, वाल्या कोळीला कोणी मानित होतं? हो, त्याला बोलित होतं, जेवायला तरी कोणी बोलित होतं? हो, घाबरायचे लोक, तिकडे जात नव्हते जंगलामध्ये. हो, वाल्या कोळ्या आहे तिकडे जंगलामध्ये जाऊ नका. हो, त्याचं नाव होतं डाकू रत्नाकर. लोक घाबरायचे, व्यापारी घाबरायचे, हो प्रजा घाबरायची. एवढंच काय, राजा सुद्धा घाबरायचा. राजा सुद्धा तिकडे शिकारी हो शिकार करायला कधी जात नव्हता. त्याला माहित होतं तिकडे जर गेला, हो ती शिकार राहिली बाजूला, माझाच एका शिकार व्हायला बसली. सगळे घाबरायचे डाकू रत्नाकराला. अतिशय त्याचा दरारा होता. हो, भयानक होता. हो, माणूस आला की खतमच अशा प्रकारे. हो, लोकांचं काय म्हटले सोनं वगैरे तो काढून घ्यायचा. हो, त्याने किती असे 7 रांजण भरले होते. आता 7 रांजण भरले होते, ते का भरले होते? हो, त्याचं कारण असं आहे म्हटले, हो पूर्वीचे लोक ब्राह्मण लोक शालिग्राम ठेवायचे. शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूची काय छोटीशी मूर्ती. शालिग्राम माहिती ना, महिला मंडळाला शालिग्राम माहितीचे आहे की नाही? शालिग्रामाची पूजा करतो का नाही? हा शालिग्राम ब्राह्मणासोबत असतोच. हा, पूर्वीचे ब्राह्मण, आताच नाही, पूर्वीचं त्या काळचं सांगतोय मी. तर शालिग्राम काय म्हटले ब्राह्मणाकडे असतो. तर तो शालिग्राम अशा प्रकारे तो काय हिसकून घ्यायचा म्हटले आणि तो रांजणात टाकायचा. तो विचार करायचा, हो हे ब्राह्मण मंडळी आहे की नाही, यांच्याकडून काही आपण पैसे घेतले तर हे पैसे देऊन टाकतात, सोनं घेतलं तर एक वेळेस सोनं देऊन टाकतात, पण हे शालिग्राम देत नाहीत. म्हणजे आराध्य दैवत असणारे हे शालिग्राम देत नाहीत. जे अर्थी हे शालिग्राम देत नाही म्हणजे त्याला माहित नव्हतं, त्याला माहितीच नव्हतं हे शालिग्राम असतो म्हणून. ते समजा जे गोल गिटिंग दगड आहे की नाही, गोल अशी काय म्हटले सुंदर सुंदर गोल गारगोटी आहे असं तो विचार करायचा. म्हणजे हा कोणतरी काहीतरी रत्न, काहीतरी हिरा, काहीतरी असले, त्याला असं वाटायचं. ज्या अर्थी हे देत नाही त्या अर्थी काय म्हटले हे विशेष असलं पाहिजे असं त्याला वाटायचं. आणि तो त्यांच्याकडून हिसकून घ्यायचा आणि त्याला त्या ब्राह्मणाला काय म्हटले मारून टाकायचा. असे किती रांजण भरले होते? 7 रांजण. ते प्रत्येक शालिग्रामाने भरले होते. लोक म्हणतात खडे टाक, तो खडे टाकायचा, खडे नव्हता टाकीत, शालिग्रामाने 7 रांजण भरले होते. मग ज्यांच्याकडे शालिग्राम नाही असे किती लोक मारले असतील आहे की नाही? आणि इतर लोक त्यांचा तर विषय सोडून द्या, असे अनेक त्या ठिकाणी काय म्हटले असा महापातकी वाल्या कोळी डाकू रत्नाकर त्याचं काय म्हटले दरारा होता. लोक घाबरायचे. अतिशय विचित्र दुर्धर असणारा तो डाकू होता. हो, त्या वनामध्ये काय म्हटले नारद महर्षी गेले. नारद महर्षीने त्याला उपदेश केला. म्हटले अरे रत्नाकरा, अरे कसलं पाप करतोस रे म्हटले,
अरे हे पाप कुठं भोगशील म्हटले, कुठं भोगशील म्हटले, सांग बरं म्हटले कुठं भोगशील हे पाप. अरे जे पाप करतो, ज्या लोकांसाठी तू पाप करतो, ज्या परिवारासाठी पाप करतो, अरे तो परिवार तरी पापामध्ये सहभागी होईल का? ज्या त्या ठिकाणी तुझी पत्नी, हो ते तुझे वडील, त्या ठिकाणी असणारे सर्व मंडळी म्हटले हे सरी सहभागी होतील? ते म्हटले का नाही सहभागी होणार, त्यांच्यासाठी मी करतोय, ऐक नाही, त्यांच्यासाठी एवढं मी 10 एकर वावर घेतलंय, त्यांच्यासाठी पाईपलाईन केली, हा ते नाही मला मदत करणार का, ते सपोर्ट नाही करणार का? हो ते सहभाग घेतील म्हटले, हो त्या ठिकाणी धनामध्ये सगळे सहभाग घेतात म्हटले, ऐक नाही, इकून दागिने नेले केले की बायको ओढून घेते म्हटले, हा सहभाग घेणार म्हटले माझ्या पापामध्ये, जा म्हटले विचारून ये. हा ते म्हणे मला उल्लू बनवता का म्हटले, हो मला तिकडे काढून द्यायचं आणि इकडे पळून जायचे विचारे. ते म्हटले तसं काही समजू नको, हो तुझे सैनिक इथं ठेव म्हटले, मला बांधून ठेव म्हटले, पण तू घरी जाऊन विचारून ये. हो नारद महर्षीला त्याने झाडाला बांधलेले, हो मागं अशा प्रकारे 2 हात बांधलेले, पॅक बांधून टाकलं. आणि मग त्या ठिकाणी सैनिकाला सांगितलं, म्हटले हे नारद महर्षी म्हटले, हो याच्यासारखा भामटा माणूस तिन्ही लोकात नाही म्हटले, हो लय विचित्र माणूस आहे म्हटले, सावध राहा म्हटले याच्यापासून. तर त्या ठिकाणी मग तो असणारा डाकू रत्नाकर गेलेला आहे. हो वडील त्याचे अंध आहेत, हो आंधळे असणारे वडील आहे. त्यांनी लगेच ओळखलं की काय म्हटले हा आपला मुलगा आहे म्हटले. अरे आज दुपारीच कसा आला म्हटले, हो काही मोठी आसामी हाती लागली का म्हटले, दुपारीच आला म्हटले. ते म्हटले बाबा तसं नाही, माझा प्रश्न असा आहे म्हटले, मी जे आतापर्यंत पाप केलंय त्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? ते म्हटले अरे बाबा त्या पापामध्ये सहभागी होण्याचं काही कारण नाही. ते म्हटले कसं कारण नाही? अरे बाबा तू लहान असताना, हो काय म्हटले तुला आम्ही खाऊ पिऊ घातलं, हो लहानपणापासून ते आत्तापर्यंत तुझं संगोपन केलं, लालन पालन केलं, हे आमचं कर्तव्य होतं. आता तुझं कर्तव्य आहे काय, तर आमचा सांभाळ करणं हे काय म्हटले तुझं कर्तव्य आहे, म्हणून तुझ्या पापामध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाहीत. त्यानंतर त्याने विचार केला वडिलाचा सोडा, आईचा सोडा, त्या ठिकाणी माझी असणारी पत्नी, हो तर ती तर सहभाग घेईलच ना, ती अर्धांगिनी आहे, हो चांगले कर्म केले त्याच्यामध्ये सहभाग घेते, आहे की नाही, सुखामध्ये सहभाग घेते, मग दुःखामध्ये सहभाग घेणार नाही, पापामध्ये सहभाग घेणार नाही, अवश्य घेणार. आणि मग काय म्हटलं तू पत्नीकडे भेटायला गेला, हो पत्नी अशा प्रकारे म्हटले तुम्ही आज लईच लवकर आलात म्हटले, काय मिळेल म्हटले. ते म्हटले काय मिळेल नाही म्हटले, मला एक प्रश्न आहे म्हटले. प्रश्न आहे, हो काय प्रश्न आहे विचारा म्हटले. हो तर त्या ठिकाणी म्हटले माझा प्रश्न असा आहे म्हटले, जे मी पाप करतोय त्याच्यामध्ये तू सहभाग घेशील का? हो तर ती म्हटले आज असं काय विचित्र बोलायला लागलाय म्हटले, तुम्हाला भूक लागली का, हा काय कोणासोबत काही भांडण झाले का? ते म्हणे काही झालं नाही म्हटले, मला पहिलं सांग म्हटले, माझ्या जे पाप आहे त्या पापामध्ये तू अर्धा सहभाग घेशील का नाही? ते म्हटले ते काही नाही. हो अशा प्रकारे हो माझं पालन संगोपन करावं, माझं त्या ठिकाणी रक्षण करावं, माझी रक्षा करावी हे तुमचं कर्तव्य, तुम्ही पती म्हणून तुमचं कर्तव्य, तुमच्या पापामध्ये सहभाग घेण्याचं माझं काहीच कारण नाही. आणि जरी मी म्हटले मी पापामध्ये तुमचा सहभाग घेते तरी काय माझ्या वाट्याला ते थोडे येणार आहे म्हटले, हो ते तुमचा वाटा आहे म्हटले, तुम्हालाच लकला बासो, आम्ही नाही त्याच्या भानगडीत पडणार म्हटले. आणि मग त्या ठिकाणी त्याचे डोळे उघडले, हो डोळे उघडले म्हणजे हे डोळे नाही उघडले, आतमध्ये डोळे असते ते आतमध्ये डोळे उघडले. आणि अशा प्रकारे म्हटले हो अज्ञानामुळं, आहे की नाही, अहंकारामुळं त्या ठिकाणी काय म्हटले आपले डोळे झाकलेले होते. श्री गुरु महाराजांनी आपल्याला उपदेश केला, नारद मुनीने उपदेश केला, मग त्या ठिकाणी तो फिरलेला आहे, हो कसा बसा आलेला आहे, हातामध्ये कुऱ्हाड होती, आहे की नाही, कुऱ्हाडाला दोरी होती, हो तो असा कुऱ्हाड त्या ठिकाणी आणि त्याला अशी दोरी लावलेली लटकून ठेवायचा, हो ती कुऱ्हाड सुद्धा काय म्हटले अशी लटकत लटकत त्याच्या मागे काय बोटामध्ये अडकून अशा प्रकारे आलेली आहे. कसा बसा एखादा घायाळ पुरुष जसा असतो ना, कसा बसा येतो तसा नारद महर्षी पशी आला आणि साष्टांग दंडवत घातलं, हो झोपी गेला त्यांच्या पायावरती, एकदम झोपी गेला. म्हटले महाराज हो खूप अशा प्रकारे काय म्हटले माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला, तुम्ही काय म्हटले देवर्षी आहात, तुम्ही संत महात्मे आहात आणि तुम्ही संत आहात, माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला, मला क्षमा करा, त्यांना शरण गेला. हो अशा प्रकारे हो ते असणारं त्यांचं दावं सोडवलेलं आहे. आणि नारद महर्षीला काय म्हटले मुक्त केलं त्याने, आणि नारद महर्षींनी वाल्या कोळ्याला काय मग मुक्त केलं, हो त्याला पापातून मुक्त केलं. आणि एवढा सन्मान वाढवला, एवढा सन्मान वाढवला, हो बोलिला वाल्मिक
तैसाची चालीनं आणि वरतुनी दावीनं नामा म्हणे. हो जसं हो ना त्या ठिकाणी श्रीराम प्रभू पाहिजे. हो वाल्मिक ऋषीने काय काय लिहून ठेवले. हो लक्ष्मणाला सांगायचे, हा लक्ष्मणा अरे ते महर्षीने काय काय लिहून ठेवले पाय म्हटले. हा पुढे आपल्याला काय काय करायचं काय नाही. हा ते म्हणे असं असं लिहून ठेवले. हरीण येणार आहे. हो येणार आहे. हो तुम्हाला हरणा मग जायचंय. जायचं हो जायचं ठीक आहे. हरणाला मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न करायचा नाही नाही मारायचंय. हो मग कोण येईल. अशा प्रकारे मग रावण येईल. अशा प्रकारे काय म्हटले पुढचा भाग आहे म्हटले. बर म्हणजे अशा प्रकारे वाल्मिक ऋषीने अगोदरच काय म्हटले रामायण लिहून ठेवलं आणि मग त्यानंतर श्रीराम प्रभूंनी तसंच वर्तन करावं. हो जगाच्या मालकाला सुद्धा तसंच वागावं. हो तसंच वर्तन करावं लागलं. अशा प्रकारे एवढा मोठा अधिकार हो एवढा मोठा सन्मान अशा प्रकारे काय म्हटले वाल्मिक ऋषीला त्या ठिकाणी प्राप्त झाला. हो मानून ती पाप मपा करोती. हो पाप सुद्धा नष्ट करण्याचं काम अशा प्रकारे या सत्संगतीमध्ये आहे. सत्संगतीचा खूप मोठा लाभ आहे. मानून ती पाप मपा करोती चेत प्रसादयती दीक्षितो नोती कीर्तीम. हो त्या ठिकाणी हो पैठण मध्ये हो संत एकनाथ महाराज हो संत एकनाथ महाराजांचे असणारे अनेक शिष्य होते. तर त्याच्यामध्ये एक गावबा नावाचा शिष्य होता. हो त्याला काही घेणं देणं नव्हतं. पोथी पुराण अमुक तमुक शास्त्र वगैरे याचं काही घेणं देणं नव्हतं. हो स्वतः नाथ महाराजांचा पुत्र असणारा हरिपंडित हो एवढा मोठा पंडित होता. हो त्याचं काशीमध्ये नाव होतं. हो काशीमध्ये त्याचं नाव होतं. हो त्या काळातला खूप मोठा प्रकांड पंडित आहे. त्या हरिपंडिताच्या अजून सुद्धा काही ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतात. विद्वान तिथं विद्वान मंडळी डोके खाजवतात. हो याचा अर्थ कसा असन. विद्वान लोक अज्ञानी लोकांचं कामच नाही. तर त्या ठिकाणी संस्कृत पंडितामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा काय म्हटलं हरिपंडित होता. त्याचं काशीमध्ये बोलबाला होता. असा हरिपंडित नाथ महाराजांचा पुत्र होता. तो सुद्धा काय म्हटले एवढा कृपा पात्र शिष्य ठरला नाही. कोणाचा नाथ बाबाचा पुत्र ठरला पण कृपा पात्र शिष्य ठरला नाही. हो जसा गावबा ठरला. हो तर गावबा असणारा काय म्हटले जवळच असणार नदीच्या पलीकडे असणारं स्थान आहे कौसानं. त्या ठिकाणी असणारं त्याचं गाव होतं. हो तर अशा प्रकारे म्हटले हो त्याला लहर यायची. काय लहर यायची पुरणपोळी खाण्याची. हो त्याची असणारी आई म्हटले गरीब होती. हो कामाला जायची. दररोज पुरणपोळी कुठून आणणार. हो त्याच्यामध्ये त्या काळामध्ये असणारे काय म्हटले दारिद्र्य होतं. हो त्याला वेळ पण लागतो. दररोज अशा प्रकारे पुरणपोळी खाणं काय म्हटले शक्य नाही. तिने विचार केला हो नदीच्या पलीकडे नाथ बाबा राहतात. त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी पुरणपोळीचं काय म्हटले स्वयंपाक होतो. त्या ठिकाणी त्याला नेऊन घालावं असा विचार करून त्या ठिकाणी गेलेला आहे. नाथ बाबाला सांगितलं नाथ बाबा हा मुलगा म्हटले दररोज पुरणपोळी मागतो. ते म्हटले बाई चिंता करू नको. दररोज त्या ठिकाणी मी पुरणपोळी काय म्हटले हो याला खाऊ घालीन. आणि अशा प्रकारे तो तिथंच राहिला. हो राहशील. हो का नाही राहणार. पुरणपोळी म्हटल्यावर कोण नाही राहणार म्हटले. बिलकुल इथंच राहीन म्हटले मी. आणि मग तिथंच थांबला. रोज पुरणपोळी खायचा. मस्तपैकी काय म्हटले त्या याच्यामध्ये झोपायचा. पडसाळी असतात तिथंच साईडला पडसाळी. हो मस्तपैकी खायचा प्यायचा आणि निवांत झोपून पडायचा. हो कसली सेवा नाही. हो कसलं शास्त्राध्ययन नाही. कसलं पाठांतर नाही. संस्कृतचं त्याला त्याच्या आजोबाला सुद्धा माहित नव्हतं संस्कृत काय असते. हो काहीच त्याचा संबंध नाही. दूर दूरपर्यंत कसला काही संबंध नाही. मस्तपैकी खाऊन झोपायचा. पण हळू त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. हळूहळू महाराजांची तो सेवा करू लागला. हो जरी तो काही अशा प्रकारे खूप मोठा प्रकांड पंडित नव्हता परंतु काय म्हटले तो अतिशय सरळ स्वभावाचा होता. हो सहज होता. सहज स्वभाव सरळ स्वभाव हा काय महात्म्यांना आवडतो. देवाला सुद्धा काय म्हटले भोळा व्यक्ती खूप आवडतो. तो भोळा असणारा काय म्हटले गावबा होता. आणि मग ज्या वेळेस हो नाथ महाराजांना हा अशा प्रकारे समाधी घेण्याचा प्रसंग आला. ते म्हटले आता मला हे शरीर सोडायचं म्हटले. बर शरीर सोडायचं. अहो पण म्हटले आपलं असणारं भावार्थ रामायण सुरू आहे. हो त्याच्यामध्ये अर्धा असणारं काय म्हटले रामायण झालेलं आहे. त्याचं लिखाण झालेलं आहे. तुम्ही रामायण सांगताय. हो पुढं उत्तरकांड त्या ठिकाणी काय म्हटले बाकी आहे. हे उत्तरकांड कोण सांगेल म्हटले. ते म्हटले त्यापैकी काय कोणी सांगू शकतं म्हटले. त्याच्यात काय एवढं अवघड आहे. हा मग त्या ठिकाणी हरिपंडित सांगल का किंवा मग तुमचे अजून खूप काय म्हटले विद्वान शिष्य आहेत ते सांगतील का. म्हटले ते सांगणार नाही. कोण सांगल म्हटले गावबा सांगल म्हटले. ते गावबा अहो त्याला पुरणपोळी शिवाय दुसरं काही सुधरत नाही.
आणि ते गावबा म्हटले, ते काय सांगाल म्हटले, हो तुम्ही चिंता करू नका म्हटले, तोच गावबा काय म्हटले, रामायण सांगितल्याशिवाय राहणार नाही म्हटले. आणि मग अशा प्रकारे नाथबाबांनी त्याला जवळ घेतलं, डोक्यावरती हात ठेवला, हो कशा प्रकारे कृपा केली आणि ज्ञान अशा प्रकारे त्या ठिकाणी गावबाला दिलेलं आहे. आणि मग गावबा अशी काही त्याला प्रज्ञा प्राप्त झाली, अशा काही प्रकारचं त्याला ज्ञान प्राप्त झालं, सर्व अशा प्रकारे त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि मग हो त्याने नाथ महाराजांनंतर, हो नाथ महाराज गेल्यानंतर त्यांनी जलसमाधी घेतल्यानंतर नाथबाबांनी त्यानंतर त्यांनी काय रामायण पूर्ण केलं. तर आज आपण भावार्थ रामायण जर वाचलं तर भावार्थ रामायण अगोदरचा विषय आणि नंतरचा विषय हो आपल्याला काहीच फरक वाटत नाही. असं वाटतंय नाथबाबाच त्या ठिकाणी रामायण सांगताय. हो उत्तरकांड आणि अगोदरचा कांड काहीच फरक नाहीये. म्हणजे नाथबाबा ज्या पद्धतीने रामायण सांगत होते त्याच पद्धतीने गावबाने रामायण सांगितलं. हो कुठंच त्रुटी नाही, कुठंच कमीपणा नाही. एवढं सुंदर रामायण त्या ठिकाणी पूर्णत्वाला कोणी नेलेलं आहे, गावबाने नेलेलं आहे. तर अशा प्रकारे जाड्यम देव हरती सिंचती वाची सत्यम मानोन्नतिम दिशती पापम पाकरोती चेतः प्रसादयति दीक्षिती तनोती कीर्तिम सत्संगते कथय किम न करोती पुंसाम. सत्संगती काय करू शकत नाही, सत्संगती सर्व काही करू शकते. सत्संगतीचा काय म्हटले खूप मोठा लाभ आहे. अशा महात्म्याची संगती घडणं आवश्यक आहे. हो अशा प्रकारे खूप मोठे चिंतन आहे. पण या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे, कारण तुम्ही सर्वजण काय हो कधी अशा प्रकारे आपलं प्रवचन पूर्ण होतंय. मग त्याच्यानंतर काय विठोबा झाला, पण आता पोटोबा होणं पण आवश्यक आहे ना. हो त्याची तिकडे व्यवस्था सुरू आहे, हाय की नाही. तर तेही होणं आवश्यक आहे. म्हणून अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपल्या प्रवचन रूपी सेवेकडे या ठिकाणीच विराम देऊयात. आणि यानंतर मला वाटतं पसायदान होईल आणि मग त्यानंतर आपण झालं असं स्पष्ट करूयात. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाओ. जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तूत यावता. चला कल्पतरुचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी भजजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्टी विजय होवावे. एथमने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु किशन गिरी महाराज की जय. सब संतन की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव.
काय आहे?